आणि म्हणून पोरं लक्षात घ्या, आपण एखाद्या तहसीलला गेलो, पंचायत समितीला गेलो, झडपीला गेलो, तिथं आपला बाप सोबत आहे. आपण कास्ट करायला गेलो, आपण एखादं सर्टिफिकेट करायला गेलो, तेव्हा एखाद्या तहसीलदाराची आपल्याला सही घ्यायची आहे आणि आपला बाप सोबत आहे, तेव्हा चपरासी आपल्या बापाच्या छातीला हात लावतो. चपरासी आपल्या बापाच्या छातीला हात लावतो. त्याचं कारण काय? त्यानं आपल्या बापाच्या गरिबीला पाहिलं, त्यानं आपल्या बापाच्या कपड्याला पाहिलं. तेव्हा तू तरुण आहे, या बापाच्या सोबत होता. तिथे एखादा पांढरा शर्ट घातलेला, रेबनचं गॉगल वापरणारा एखादा फटुरा नेता झपकन मधात जातो, तहसीलदाराला भेटतो, गप्पा मारतो, चहा घेतो, वापस निघतो. तुला सही घ्यायची असती, सर्टिफिकेट ती हातात असते, डॉक्युमेंट ओरिजिनल असतात, पण ती हा बाप सोबत असताना देखील हे चपरासी आपल्या बापाला अडवतो. तेव्हा आपलं सलसल रक्ताने डोकं साबूत ठेवून एक शपथ घ्यायची, साला काय झक मारायची तर मारेल, काय दिवसाची रात्र करायची करेल, काय रात्रीचा दिवस करायचा करेल, असा अभ्यास करेल. येणाऱ्या काळात याच ठिकाणी तहसीलदार होईल आणि याच चपरासाला माझ्या बापाला पाणी आणायला लागेल.